नमस्कार, वी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी केतकी पाटील। सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या। लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आषाढी वारी संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा। अध्यात्मामुळेच महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्गार। प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदबाळमध्ये आषाढी एकादशी यात्रेनिमित्त भरला वैष्णवांचा मेळा। विठू नामाच्या गजरात आणि भाविकांच्या अमाप उत्साहात पार पडला रिंगण सोहळा। कुरुंदवाडमध्ये चौथी पूर परिषद संपन्न। महाराष्ट्र कर्नाटक सरकारने धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत समन्वय ठेवून केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांचं पालन करण्याची मागणी। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अधूनमधून कोसळल्या पावसाच्या सरी, मात्र धरण परिसरात संततधार पाऊस। वेदगंगा दूधगंगा पुन्हा पात्राबाहेर। राधानगरी धरण भरलं 77.40%। आणि कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरात पीर पंजे एकमेकांना भेटण्याचा सोहळा आणि खाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। पारंपरिक वाद्यांच्या गजरात ताबूत विसर्जन।